fifth class, that is our earth and our solar system. When we look up from an open ground, we see the sky. In a clear night sky, we can see many stars. They are very far away from the earth. Some stars are prominent while some are tiny and faint. If we look at them carefully, we find that many of them twinkle but some do not. The sun and moon are comparatively close to the earth, so we can see their shapes clearly. The sun, the moon, the stars, the planets, etc. are all known as heavenly bodies. जेव्हा आपण ओपन ग्राउंडवरून खुल्या मैदानातून आकाशाकडे बघतो तेव्हा आपल्याला स्वच्छ अशा रात्रीला स्वच्छ असा आकाश दिसतं आणि त्यामध्ये खूप असे तारे चमकताना दिसतात, जे की आपल्या पृथ्वीपासून खूप दूर आहेत. काही तारे फेंट आहेत तर काही छोटे आहेत आणि आपण त्यांना काळजीपूर्वक बघितलं तर त्याच्यामधले काही तारे हे चमकतात, लुकलुकतात, तर काही तारे हे चमकत नाहीत, लुकलुकत नाहीत. The sun and the moon are comparatively close to the earth, so we can see their round shapes clearly. इस आपला जो सन आहे आणि मून आहे हे आपल्या पृथ्वीच्या जवळ आहेत, त्याच्यामुळे आपण त्यांचा गोल असा आकार पाहू शकतो. The sun, the moon, the stars, the planets are all known as heavenly bodies. Try this. Observe the sky on 2 clear nights, keeping a gap of about a week between them. Base your observation on the following points. So you can try it also. On both nights, draw a picture of the illuminated portion. तुम्ही पाहिलेला भागाची काय करायची, पिक्चर ड्रॉ करायची आहे ऑफ द मून अँड नाव हाऊ इट चेंजेस फ्रॉम डे टू डे. मूनला पाहायचं आहे 2 नाईटसाठी आणि मग त्याच्यामध्ये येणारा पोर्शन तुम्हाला ऑब्झर्व करून त्याची ड्रॉइंग काढायची, त्याचा पिक्चर ड्रॉ करायचा आहे. आता स्टार्स. The heavenly bodies twinkle are called stars. Stars have their own light. म्हणजे जे की तारे खूपच हलक्या स्वरूपात आपल्याला दिसतात त्यांना आपण तारे म्हणायचं, जे ट्विंकल करतात, लुकलुकतात. स्टार्स हॅव देअर ओन लाईट आणि ते स्वयंप्रकाशित असतात. द सन इज अ स्टार. इट इज क्लोजर टू अस दॅन एनी अदर ऑफ द अदर स्टार्स. म्हणजे सन जो आहे तो एक स्टार आहे आणि तो दुसऱ्या स्टार्सपेक्षा आपल्या जवळ आहे. हेन्स इट ॲपियर्स बिग. आणि म्हणून तो आपल्याला कसा मोठ्या आकारामध्ये दिसतो. अँड ब्रिलियंट आणि तेजस्वी असा दिसतो, मोठा. आणि इन इट्स ब्राईट लाईट ड्युरिंग द डे वी कॅन नॉट सी अदर स्टार्स. आणि त्याच्या तेजस्वी प्रकाशामध्ये आपण दुसरे तारे झालं तर ते बघू शकत नाही आपल्या डोळ्यांनी. नंतर आहे प्लॅनेट्स. प्लॅनेट्स मीन्स ग्रह. द हेवनली बॉडीज दॅट डू नॉट ट्विंकल आर कॉल्ड प्लॅनेट्स. असे काही बॉडीज आहेत जे काय करतात, लुकलुकत नाहीत, त्यांना आपण ग्रह असं म्हटलेलं आहे, की ज्यांना स्वतःचा प्रकाश नसतो. प्लॅनेट्स डू नॉट हॅव अ लाईट ऑफ देअर ओन. त्यांना स्वतःची अशी लाईट नसते, प्रकाश नसतो. दे गेट लाईट फ्रॉम द स्टार्स. आणि प्रत्येक प्लॅनेट हा स्टार्सपासून लाईट घेत असतो. प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड अ स्टार इव्हन ॲज दे रोटेट अराउंड देमसेल्व्स. म्हणजे ग्रह जे आहेत ते एक तारेभोवती, आपला तारा म्हणजे आपण सूर्य पकडूया, तारेभोवती फिरतात आणि फिरत स्वतःभोवती फिरत ते त्यांच्या भोवतीसुद्धा फिरत असतात. द सोलार सिस्टम. आवर अर्थ इज अ प्लॅनेट. आपली जी पृथ्वी तीसुद्धा काय एक ग्रह आहे. इट गेट्स इट्स लाईट्स फ्रॉम द सन. ते त्याची लाईट जी आहे ती सूर्यापासून घेतो. इट मूव्ज अराउंड द सन. तो सूर्याच्या भोवती फिरतो. इट्स मूवमेंट अराउंड द सन. त्याची जी पृथ्वीची जी मूवमेंट आहे सूर्याच्या भोवतीची तिला आपण रिव्होल्यूशन ऑफ द अर्थ असं म्हणायचं. इट्स मूवमेंट अराउंड द सन इट्स कॉल्ड द रिव्होल्यूशन ऑफ द अर्थ. बिसाइड्स अर्थ देअर आर 7 अदर प्लॅनेट्स. पृथ्वीच्या मागे आणखी 7 असे प्लॅनेट्स आहेत दॅट रिव्हॉल्व अराउंड द सन. आणि ते सुद्धा काय होतात, फिरत असतात. दे आर मर्क्युरी, विनस, मार्स, Jupiter, Saturn, Uranus, Neptune. And we can see, and also you can see a photograph of the earth taken from a man-made satellite. आपल्या मानवाने एक सॅटेलाईट बनवलेलं आहे आणि त्या सॅटेलाईटमधून एक त्या आपल्या पृथ्वीचं काढलेलं चित्र आपण
बघूया. त्याच्यानंतर आपला पॉईंट आहे एव्हरी प्लॅनेट इन द सोलार सिस्टीम रिव्हॉल्व्स अराउंड द सन अलॉंग अ स्पेसिफिक पाथ, की त्यांच्या मार्गाने ते सूर्याभोवती फिरत असतात. दिस पाथ इज नोन ॲज द प्लॅनेट्स ऑर्बिट, आणि ह्याच आपण मार्गाला काय म्हणतो की त्या ग्रहाची कक्षा असं म्हणतो. द सन विच इज अ स्टार, the sun is a star, the sun which is a star and the planets that revolve around it are together called the solar system. म्हणजे सूर्य आणि त्याच्याभोवती फिरणारे ग्रह त्यांना आपल्याला एकत्रितपणे सूर्यमाला असं म्हणायचं आहे, सोलार सिस्टीम असं म्हणायचं आहे. Besides the planets, the solar system also includes various others heavenly bodies, आणि त्याच्याच मागे आणखी काही वेगवेगळ्या प्रकारच्या बॉडीज आपली सूर्यमाला ही काय करत असते आहेत, सूर्यमालेत आहेत. ठीक आहे. आवर हेवनली बॉडीज इन द सोलार सिस्टीम, आता कोणत्या आहेत? पहिलं आहे सॅटेलाइट्स म्हणजे तुम्ही उपग्रह म्हणू शकता. मग सम हेवनली बॉडीज रिव्हॉल्व अराउंड प्लॅनेट्स, आता काही असे जे आहेत ते आपल्या ग्रहांभोवती फिरत असतात, त्यांनाच आपण उपग्रह असं म्हणतो. दीज आर कॉल्ड ॲज सॅटेलाइट्स टू गेट देअर लाईट, आणि सॅटेलाईटला त्यांची लाईट असते, लाईट फ्रॉम द सन, सूर्यापासून घेत असतात असं त्यांचं म्हणणं आहे. वी सी द मून ॲट नाईट, आपण चंद्र जो आहे तो रात्रीला पाहू शकतो. इट रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ, आणि तो काय होतो की अर्थच्या भोवती फिरत असतो. कोण? चंद्र, मून. हेन्स इट इज कॉल्ड द सॅटेलाईट ऑफ अर्थ, म्हणून चंद्राला पृथ्वीचा उपग्रह म्हटलेलं आहे. ठीक आहे. इथे आहे द मून ॲज सीन ऑन अ फुल मून नाईट, फुल मून नाईटला मून कसा दिसतो असं त्यांनी दाखवलेलं आहे, तर पूर्ण गोल मून दिसत असतो. अलॉंग विथ देअर सॅटेलाइट्स, ठीक आहे, तिच्या सॅटेलाईटसोबत. मग नंतर आहे ड्वार्फ प्लांट्स. ड्वार्फ म्हणजे बटुग्रह काय? दीज आर स्मॉलर हेवनली बॉडीज दॅट रिव्हॉल्व अराउंड द सन, ह्या खूप छोट्या लहान आकाराच्या बॉडीज असतात जे सूर्याभोवती फिरत असतात. दे आर कॉल्ड ड्वार्फ प्लॅनेट्स, आणि त्यांनाच काय म्हणायचे? ड्वार्फ प्लॅनेट्स म्हणजे बटुग्रह. ऑफ दीज द मस्ट वेल नोन इज प्लुटो, आणि यांच्याचपैकी एक महत्त्वाचा असा सगळ्यांना माहिती असणारा आपला छोटासा प्लुटो. प्लॅनेट्स रिव्हॉल्व इंडिपेंडंटली अराउंड द सन, आणि ते काय करतात? इंडिपेंडंटली, एकमेकांवर अवलंबून न राहता ते फिरत असतात. दे हॅव ॲन ऑर्बिट ऑफ देअर ओन, त्यांना त्यांची स्वतःची अशी एक कक्षा असते. त्याच्यानंतर आहेत ॲस्टेरॉइड्स म्हणजे लघुग्रह. बघा, बिटवीन द प्लॅनेट्स मार्स अँड ज्युपिटर, बिटवीन द प्लॅनेट्स सी, यू कॅन सी हिअर वेअर इज मार्स, बिटवीन द प्लॅनेट्स मार्स अँड ज्युपिटर between the planets Mars and Jupiter there is a band of numerous small heavenly bodies. They are called asteroids. Asteroids also revolve around the sun. Asteroids सुद्धा काय करतात की सूर्याभोवती फिरत असतात. Compared to the sun, the other heavenly bodies in the solar system are much smaller. The moon are much smaller, म्हणजे की सूर्याच्या कंपॅरिझनमध्ये, तुलनेमध्ये दुसऱ्या ज्या बॉडी आहेत त्या आपल्या सूर्यमालेतील त्या खूप आकाराने लहान आहेत. द मून इज क्लोजेस्ट टू द अर्थ, आणि आपल्या पृथ्वीच्या सगळ्यात जवळ चंद्र आहे. दॅट इज वाय म्हणून तो इट ॲपियर्स सो बिग, म्हणून आपल्याला चंद्र हा खूप मोठा, अल्दो इट इज ॲक्च्युली व्हेरी मच स्मॉलर दॅन सन, आपल्याला खूप मोठा दिसतो पण ॲक्च्युलीमध्ये तो सूर्यापेक्षा आकाराने खूप लहान आहे. A diagram of the solar system is given below. In it you can see the sun in the center. आपण बघू शकतो की इथे सन जो आहे तो सेंटरला आहे. द हेवनली बॉडीज दॅट रिव्हॉल्व अराउंड इट, आणि काही अशा बॉडीज आहेत आपले जे ग्रह, उपग्रह, ॲस्टेरॉइड्स, ड्वार्फ प्लॅनेट्स आहेत ते सूर्याभोवती फिरत असतात. द प्लॅनेट्स, सॅटेलाइट्स, ड्वार्फ प्लॅनेट्स, ॲस्टेरॉइड्स आर ऑल पार्ट ऑफ द सोलार सिस्टीम, आणि हे सगळा एक सोलार सिस्टीमचा भाग आहे. तुम्ही बघू शकता इथे सोलार सिस्टीम दिलेली आहे. अ डायग्राम ऑफ सोलार सिस्टीम. प्लीज नोट दॅट ओनली अर्थ्स सॅटेलाईट इज शोन इट, आणि इथे फक्त पृथ्वीचा सॅटेलाईट दाखवलेला आहे, म्हणजे आपला मून दाखवलेला आहे. बघा, तुम्ही बघू शकता इथे आहे सन, आफ्टर दॅट मर्क्युरी, देन विनस, अर्थचा सॅटेलाईट इथे शो केलेला आहे. आफ्टर दॅट मून, मार्स, मून अर्थच्या जवळच आहे, मार्स आहे. मग मार्स नंतर ॲस्टेरॉइड्स आहेत, तुम्ही ॲस्टेरॉइड्स बघू शकता. असे ॲस्टेरॉइड्स असतात आणि त्यांनासुद्धा त्यांची काय असते? एक कक्षा असते. त्यानंतर आहे ज्युपिटर, सॅटर्न, युरॅनस, नेपच्यून, आणि आपला ड्वार्फ प्लॅनेट जो आहे तो प्लुटो. राहिलेला भाग आपण पुढच्या याच्यामध्ये पाहूया.